छत्रपती शिवराय यांचा पुतळा कोसळल्यानंतर भाजपच्या ज्येष्ठ नेते खासदार असलेल्या नारायण राणे यांनी दिलेल्या अजब वक्तव्यासंदर्भातली, कारण पुतळा कोसळला आणि त्यानंतर महाराष्ट्रभरात संताप उसळला। भाजप नेते आणि खासदार नारायण राणे यांनी पुढारी न्यूजला मात्र अजब उत्तर दिले। तुमच्या भावना दुखावल्या का आपल्या पुढारीवाल्यांच्या, असा प्रश्न नारायण राणेंनी विचारलाय। उगाच भावनिक बोलू नका, या जिल्ह्यात केलेलं काम आधी बघा, असं सुद्धा नारायण राणे म्हणाले। पुढारी न्यूजचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर अनेकांच्या भावना दुखावल्याचा संदर्भ देत प्रश्न विचारला होता। आता पुतळा पुन्हा उभारण्यासाठी कशा प्रकारे प्रयत्न करणार, असा प्रश्न त्यांनी विचारला होता आणि त्यावर नारायण राणे यांनी हे अजब उत्तर दिले। शिवरायांचं स्मारक कोसळल्यानंतर अनेकांची भावना आता दुखावलेल्या पुन्हा एकदा उभारण्यासाठी आता कशा पद्धतीने तुम्ही प्रयत्न करता सगळेच करता? मी आता सांगितलं, तुमच्या भावना दुखावल्या आपल्या पुढारीवाल्यांच्या। उगाच भावनिक बोलू नका, या जिल्ह्यात केलेलं काम आम्ही बघा आणि आज आलेल्यांचं काम 1% आहे का? आज आम्ही काय नाही केलं। या जिल्ह्याचं मी आलो त्या 35,000 पर कॅपिटा इन्कम होता, आज 2.5 लाख आहे। इथे शाळा कॉलेज रिझल्ट आताचे येत आहेत ना, ते आम्ही केले। इथे इंग्लिश मीडियम शाळा प्रत्येक तालुक्याला आहे, इंजिनिअरिंग कॉलेज आहे, मेडिकल कॉलेज आहेत, हॉस्पिटल आहे, काय नाही आहे, वृद्धाश्रम आहे। हे सगळे रिटायर झाले ना, ते आज आले, ते वृद्धाश्रम बांधून ठेवला आहे। तर या संदर्भात बोलण्यासाठी पुढारी न्यूजचे वरिष्ठ कार्यकारी संपादक तुलसीदास भोईटे सर सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। भोईटे सर, खरं तर हे वक्तव्य आपण ऐकलं, त्यावर काही नेत्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा आतापर्यंत आपण जाणून घेतल्या। मात्र तुम्ही अनेक वर्ष पत्रकारिता करताय, माझा प्रश्न थोडासा वेगळा आहे। खरं तर जे पत्रकार कालच्या राड्या संदर्भातला प्रश्न विचारतील, जे पत्रकार त्यांच्या राजकीय भूमिकेला पूरक किंवा राजकीय भूमिका ते रेटू शकतील अशा प्रकारचे प्रश्न विचारतील, तेच पत्रकार आता नेत्यांना हवेत असं तुम्हाला वाटतंय का? हा असा बदल सध्याच्या राजकारणात झालाय असं वाटतं का? कारण जनतेच्या मनातला, जनतेच्या भावना दुखावल्याचा प्रश्न विचारल्यावर मग ही अशी वक्तव्य नेते देतात। अडचणीत आलं की असंच काहीतरी बोललं जातं आणि अशी विचित्र, म्हणजे अजब शब्द सुद्धा मला खूपच सौम्य वाटतंय तसं। पण मुळात मला सर्वप्रथम महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि भाजपाचे नेते आशिष शेलार या दोघांना धन्यवाद द्यायचे। दोघेही सत्तेत आहेत, तरी सुद्धा दोघांनीही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची जी घटना घडली त्याबद्दल महाराष्ट्राची माफी मागितली आहे। या मातीशी आणि मातीच्या माणसांशी इमान राखणाऱ्या, या माती आणि भावनांशी ज्याची नाळ जुळली आहे ना, तो प्रत्येक नेता हेच करेल। कोणत्याही व्यक्तीला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेमुळे धक्का बसला नसेल, वाईट वाटलं नसेल, मनाला वेदना झाल्या नसतील, भावना दुखावल्या नसतील, असं घडूच शकत नाही। त्यामुळे दोघांना मी धन्यवाद देतो की सत्तेत असूनही त्यांनी एक शहाणपण दाखवलंय, त्यांनी मोकळेपणानं मराठी माणूस म्हणून या महाराष्ट्राची माफी मागितलेली आहे। त्याचवेळी खरं तर विक्रांत, तुम्ही जो प्रश्न विचारलाय ना, ते केवळ एका राजकीय पक्षापुरतं नाहीये। आपण जर त्यांना रुचणारे प्रश्न विचारले नाही तर आपण त्यांच्या विरोधकांचे हस्तक असतो। आजचं हे वास्तव आहे। म्हणजे पूर्वी कमीत कमी असं होतं, आयदर यू आर विथ मी और अगेन्स्ट मी। आता असं झालेलं की आयदर यू आर विथ मी और यू आर नॉट इन एक्झिस्टन्स। मला तर माननीय नारायण राणे यांना, ते महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आहेत, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री होते, कॅबिनेट मंत्री होते, 1990 पासून सतत ते निवडून येत होते, केंद्रातही होते ते, आता का मंत्री नाही, पण तरी सुद्धा त्यांचं ज्येष्ठत्व त्यांनी कोकणात खूप चांगली विकास कामं केली, जो त्यांनी दावा केलाय तशी। त्यामुळे अगदी आजही 90 पासून राजकारणात असलेल्या नारायण राणे यांच्या तळ कोकणापर्यंत अनेक तालुक्यांमध्ये, रायगड पासून ते पुढेपर्यंत, रत्नागिरीपर्यंत आपल्याला हायवे हा खड्ड्यांवे असल्याचं सांगावं लागतं। तरी सुद्धा नारायण राणे यांनी केलेलं काम हे मोठंच आहे, हे नाकारता येत नाही। परंतु राणे जे बोललेले आहेत ना, ते मात्र मनाला वेदना देणारं, जरी ते पुढारी न्यूजच्या या माती आणि मातीच्या माणसांची इमान राखणाऱ्या पत्रकारितेचा सन्मान करणारं, प्रमाणपत्र देणारं असलं तरीही। का मी असं म्हणतोय? त्यांनी म्हटलं की पुढारी न्यूजच्या भावना दुखावल्या का, तुमच्या भावना दुखावल्या का, असं त्यांनी कोल्हापूरचे आपले प्रतिनिधी शेखर पाटील या तरुण पत्रकाराला विचारलं। खरं तर दरडावलं हो त्यांनी। तुम्ही मगाशी बोलत होतात ना की कोणाचा बूम केसलं, मगाशी सुषमाताई सुद्धा सांगत होत्या, उमेश पाटील यांनी सुद्धा निषेध केला
सत्ताधारी पक्षाचे असूनही मुद्दा हा आहे की पुढारी न्यूजने काय केलं. पुढारी न्यूजनं सातत्यानं अन्यायाविरोधात आवाज उठवलाय. पुढारी न्यूज आज वर्धापन दिन आहे. जेव्हा 1 वर्षापूर्वी आपलं चॅनल लॉन्च झालं तेव्हा आपण सांगितलेलं की आम्ही आवाज जनतेचा असू. आपण इमान राखलाय त्या ब्रिदाशी. आजपर्यंत सातत्यानं शेतकऱ्यांचे प्रश्न, जनतेचे प्रश्न, अशा प्रकारे मराठी माणसाच्या भावना दुखावणं काही घडत असेल तर त्याविरुद्ध आपण उभे टाकलो. मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा असो, ओबीसीच्या हक्काचा प्रश्न असो, आपण न्यायबुद्धीनं त्यासाठी सतत आवाज उठवत राहिले. आता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर स्वाभाविकरित्या त्यावर आक्रमकपणे मराठी माणूस ज्या भावना व्यक्त करतो ते दाखवणं पुन्हा आहे का. त्याबद्दल काय प्रश्न विचारलेला हो शेखर पाटीलनं. त्यांनी विचारलं की शासन करते म्हणून तुम्ही तो पुतळा पुन्हा बसवण्यासाठी, तो सन्मान पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी काय करणार आहात. त्यांनी असं नव्हतं विचारलं. त्यांनी मुळीच असं विचारलं नव्हतं. सरकारी कबुली जबाब आहे आपल्याकडे. काय होतं पीडब्ल्यूडीच्या पत्रात. खरं तर तो प्रयत्न आहे चालढकल करण्याचा, दुसऱ्यावर ढकलण्याचा, नौदलाला बदनाम करण्याचा. कट आहे तो. इतर कोणी केलं असतं तर देशद्रोह म्हटलं गेलं असतं. पीडब्ल्यूडीच्या पत्रात म्हटलंय की महाराजांच्या पुतळ्याचे नटबोल्ट निघालेत, गंजलेत. का हो. नौदलाची जबाबदारी होती का जर तसं काही घडलं होतं तर. का नाही वेळेत केलं तुम्ही.